नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण PIQवर आधारित अंकगणिताची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताची तयारी करून घेत असतो, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक 1, एक्स क्यूब प्लस 15 इज इक्वल टू 140, तर एक्स बरोबर किती? आता एक्स क्यूब 140 मायनस 15 असेल. एक्स क्यूब इज इक्वल टू 140 मायनस 15. याचं उत्तर किती येईल? 125 एक्स क्यूब. आता घनमूळ घेऊया दोन्ही बाजूचं, म्हणजेच काय होईल? एक्स इज इक्वल टू घनमूळ घेऊया 125. एक्सचं 125चं घनमूळ किती येईल? 5. म्हणजे एक्स बरोबर काय? 5. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, 7 स्क्वेअर प्लस 7 प्लस 7⁻1 प्लस 7⁻0 बरोबर किती? आता 7⁻0 आपण हे आहे असं लिहून घेऊया पहिला. 7 प्लस 7⁻1 प्लस 7⁻0. आता 7⁻0 म्हणजे काय? 1. 7चा स्क्वेअर काय येणार? 49. 7. 7चा 1 घातांक किती असतोय? 7च असतोय. 7⁻0 येईल 1. 49 अधिक 7 आणि 7 14 आणि 1 15. उत्तर असेल आपलं 64. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, एक विशिष्ट काम करण्यास सलमानला 45 दिवस लागतात, तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक असेल? तर सलमानचा काम करण्याचा वेग कसा आहे? एका दिवसात सलमान किती काम करणार आहे? एका दिवसाचं काम आपण लिहू शकतोय 1/45. तर एक काम तो किती? 45 दिवसात तो एक काम करतोय. म्हणजे एका दिवसाचं काम काय? 1/45. 18 दिवसानंतर 18 दिवसाचं काम काय असणार आहे? 18 दिवसाचं काम 18 गुणुले 1/45 म्हणजेच काय येईल? 18 भागिले 45. 18 9 45. आता हे 2/5 एवढं काम काय झालेलं असणार आहे? त्याचं झालेलं असणार आहे. शिल्लक काम काय असणार आहे? शिल्लक काम 1 मायनस 2/5. काम काय असणार आहे? 5 मायनस 2 डिवायडेड बाय 5. 3/5 एवढं काम काय असेल? शिल्लक असेल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 4, ताशी 72 किलोमीटर वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागले, तर त्या रेल्वेची लांबी किती? आता वेग कशामध्ये दिलेला आहे आपल्याला? 72 किलोमीटर पर हवर आणि टाईम दिलेला आहे 25 सेकंद. तर आपल्याला किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल? मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. म्हणजेच काय करतोय आपण? ज्यावेळी किलोमीटर पर हवरचं किलोमीटर प्रति तास याचं आपण जेव्हा मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतोय, त्यावेळी काय करतोय? 5/18 मल्टिप्लाय करतोय. म्हणजेच काय? जेव्हा मोठ्याकडून छोट्याकडे जातोय त्यावेळी 5/18 मल्टिप्लाय करतोय. आता 72 किलोमीटर पर हवरचं कसं होणार? मीटरमध्ये कसं होणार? 5/18 18 चोक 72 म्हणजे 20 मीटर पर सेकंड काय आला? हा वेग आला. आणि वेळ दिलेला आहे आपल्याला 25 सेकंड. म्हणजेच अंतर काय येणार आहे? वेग गुणुले वेळ. वेग गुणुले वेळ किती येईल? 20 गुणुले 25. 500 मीटर काय असेल? त्या रेल्वेची लांबी असेल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, एक संख्या 10% वाढवली व नंतर 10% कमी केली, तर येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा किती असेल? समजा ती संख्या आपण काय घेतली? 100 घेतोय आपण ती संख्या. जर 10% वाढवली म्हणजेच आपण कसं लिहूया? 110% म्हणजे काय येणार आहे? 100 इंटू आता काय केली? नंतर 10% कमी केली म्हणजे काय येऊया? 90% म्हणजे काय येणार आहे? 100. आता हे 11 गुणिले 9 किती झाले? 99. आता ती संख्या काय झाली आहे? 99. म्हणजेच 1% काय झाली? 100 वजा 9. 1% ती कमी झाली. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, एक पंखा 600 रुपयाला खरेदी केला, वाहतुकीसाठी 200 रुपये खर्च आला, तो 864 रुपयाला विकला, तर शेकडा नफा किती झाला? आता खरेदी किंमत किती होणार? खरेदी किंमत
600 ला तो खरेदी केला आहे आणि वाहतुकीसाठी त्याला 200 खर्च आला आहे, म्हणजे खरेदी किंमत 800 होईल. 800. तो 864 ला विकला, म्हणजेच काय विक्री किंमत यांनी दिलेली आहे 864. आता शेकडा नफा काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले काय असतंय? खरेदी किंमत. कारण नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. आता विक्री किंमत किती आहे? 864. खरेदी किंमत किती आहे? 800 आणि खरेदी किंमत किती आहे? 800 गुणुले 100. 100 का घेतलं? तर शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे म्हणून. आता 64 भागिले 800 गुणुले 100. 8% काय होईल आपला? शेकडा नफा येईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 7. 1 हेक्टर म्हणजेच किती गुंठे? आता 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर. समजा तुमची 2.5 एकर जर जमीन असेल, म्हणजेच 2.5 एकर जर जमीन असेल, तर तुम्ही म्हणू शकताय की माझं शेत 1 हेक्टर एवढं आहे. 1 हेक्टर म्हणजेच काय? 2.5 एकर. आता 1 एकर म्हणजे काय किती असतं? तर 40 गुंठा. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 1 हेक्टर हे 2.5 येणार आणि 1 एकरच्या जागी आपण काय केलं इथं? 40 गुंठा. आता आपल्याला यांनी गुंठ्यात काढायला सांगितलंय त्यामुळे. तर 100 गुंठे काय होईल? 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवायचं 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर. क्वेश्चन नंबर 8. एका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रति विद्यार्थी वर्गणी गोळा केली असती, तर वर्ग 6,561 रुपये असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काय असेल? असा प्रश्न असतो किंवा विद्यार्थ्यांची संख्या दिलेली असते आणि रांगा आणि विद्यार्थी जर समान असतील, तर विद्यार्थ्यांची एका रांगेत किती विद्यार्थी असेल असा प्रश्न असतो. तर यावेळी काय करायचं? आता इथं काय दिलंय? वर्गणी आपल्याला करायची आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं? एका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रति वर्गणी गोळा करायच्या. म्हणजे 10 विद्यार्थी असतील तर ₹10 वर्गणी गोळा करायचे. तर हे आपण कसं लिहू शकतो? x बरोबर 6561चं काय घेऊया आपण? वर्गमूळ घेऊया. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढता येईल. आता 6561चं ज्यावेळी वर्गमूळ घेऊ आपण, त्यावेळी काय करूया? आता 1 दिलेला आहे, ऑप्शनवरून जाऊया. 1 तर 81 येईल. 1 गुणिले 1 काय होईल? 1 येईल. किंवा 9 गुणिले 9 नवी 81. 9 गुणिले 9 81 1 येईल. हा किंवा हा ऑप्शन चेक करू. 83 इंटू 83 3 इंटू 3 काय होईल? 9 होईल. त्यामुळं हा ऑप्शन नसणार आहे. 6561 वर्गणी गोळा करायची आहे, त्यामुळे हाही ऑप्शन नसणार आहे. एकतर ऑप्शन क्रमांक ए असेल किंवा बी असेल. आता आपण चेक करूया. 81 इंटू 81 किती होतंय? 81 इंटू 81 6561 होतंय. विद्यार्थ्यांची संख्या काय असेल? 81. विद्यार्थी संख्या काय असेल? 81. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. एका कुटुंबातील 4 व्यक्तीचे वयाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वयाची सरासरी 36 झाली. तर सुनेचे वय किती? आता इथं सरासरी काय झाली? कमी झाली. तर कुटुंबातील व्यक्ती किती आहेत? 4. आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. अशा प्रकारचं एकतरी एक्झाम्पल काय पेपरमध्ये असतंच. तर काय आपण फॉर्म्युला बघा. ओल्ड सरासरी. आता इथे काय झाले? सरासरी कमी झाली. म्हणजेच काय येणार? वजा येणार. जर सरासरी वाढली असती, तर इथं अधिक आलं असतं. तर आता ओल्ड सरासरी मायनस नवीन व्यक्तींची संख्या किती असणार आहेत? लग्न झाल्यानंतर 1 व्यक्ती वाढणार. म्हणजेच आधी किती होत्या? 4 व्यक्ती. आता किती आहेत? 5. म्हणून आता काय? नवीन व्यक्तींची संख्या घ्यायची आणि सरासरी कितीने वाढली, कितीने कमी झाली असेल किंवा वाढली असेल, ती संख्या घ्यायची. आधी होती 40, आता कमी झाली इथं म्हणजे 36, म्हणजे 4ने काय झाले? सरासरी कमी झाले. आता ओल्ड सरासरी किती असणार आहे? ओल्ड सरासरी म्हणजे 40 वजा 20. तर त्या सुनेचे वय किती असेल? 20 वर्ष. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. एका दुकानदाराने गिरायकास छापील किमतीवर -5% सूट दिल्याने दुकानदारास ₹1425 मिळाले, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? आता
म्हणजे विक्री किंमत किती दिलेली आहे 1425 जी दुकानदाराला मिळाली. म्हणजे विक्री किंमत बरोबर 5% सूट दिले त्यांनी. म्हणजेच आपण लिहू शकतोय एक्स ही काय घेऊया छापील किंमत घेऊया. 5% सूट दिल्यामुळे किती लिहूया 95 भागिले 100 लिहूया. कारण या किमतीवर त्यांनी 5% सूट दिली. आता विक्री किंमत आहे 1425 बरोबर एक्स इंटू 95 डिवायडेड बाय 100. आपण एक्स कसं लिहू शकतोय 1425 गुणुले 100 भागिले 95. आता 5 एके 5, 5 नवे 45, 5 दोन्ही 10, 45, 5 5 25, 19 एके 19, 19 5 95. एक्स बरोबर किती येईल 1500 रुपये. म्हणजेच काय येईल छापील किंमत काय येईल 1500 रुपये. आपला ऑप्शन क्रमांक डी मध्ये 1500 रुपये हे ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. रूपा आणि तिची आई या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 28 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? आता रूपा आणि तिची आई यांच्या वयाची बेरीज किती आहे 28. तर 7 वर्षानंतर रूपाचं वय काय होईल अधिक 7, रूपा आईचं वय काय होईल +7 बरोबर 28 प्लस यांच्या दोघीचं 7 + 7 काय होईल 14. म्हणजे त्याचं उत्तर किती असेल 42 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. एका मैदानात वर्तुळाच्या 40 मीटर लांबीच्या परिघावर 4 मीटर अंतरावर मुलांना उभे केल्यास किती मुले उभा राहू शकतील? आता वर्तुळाकार काय आहे ते मैदान आहे. तर वर्तुळाकार असल्यामुळे मुलाच्या दोन्ही बाजूनी 4 मीटरचे काय असणार आहे अंतर असणार आहे. दोन्ही बाजूने हा मुलगा आहे इकडे 4 इकडे 4. त्यामुळे उत्तर आपलं कसं येईल 80 डिवायडेड बाय किती होणार आहे 4. म्हणजे 20 मुले काय होतील त्या वर्तुळाकार मैदानात उभी राहतील 20 मुले. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 13. रामेश्वर विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती. चालू वर्षी 368 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती? तर आपण शेकडा वाढ कसं काढतोय शेकडा वाढ म्हणजेच आता हे किती होणार 368 - 320. कारण आता किती ह्या वर्षी किती मुले आहेत 368 आणि मागच्या वर्षी किती होती 320. त्यांचा डिफरन्स इथे घ्यायचा आणि मागील वर्षांची मुलांची संख्या किती येणार आहे 320 गुणुले 100 कारण शेकडा वाढ आपल्याला काढायची आहे. तर यांचा डिफरन्स किती येईल 48 320 इंटू 100. आता 16 दोन्ही 32 16 48 बे पंचे 10 15% काय होईल वाढ होईल. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या किती आहे 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती? आता इथे चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून हा फॉर्म्युला आपण सोडूया. आता इथे A इज इक्वल टू P 1 + R डिवायडेड बाय 100 असा फॉर्म्युला आहे. आता इथे काय घेऊया आपण A किती घेऊया 114490 म्हणजे 1,14,490 घेऊया आणि त्यामुळे आपल्याला P म्हणजे 10 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होईल हे निघेल. त्यापूर्वी N किती येणार N येणार 10 वर्षापूर्वी आपल्याला काढायचं आहे त्यावेळी 5 चे 2 टप्पे होणार त्यामुळे N येईल 2. आर किती होणार 7% वाढत आहे म्हणजे आर किती येणार 7. तर 114490 इज इक्वल टू पी किती आहे काढायचं आहे आपल्याला 1 + आर किती आहे 7 डिवायडेड बाय 100 आणि काय होणार आहे एन किती होणार आहे 2. आता हे काय होईल 107 भागिले 100चा स्क्वेअर 1,14,490. आता हेच आपण कसं लिहू शकतोय पी बरोबर इंटू 100 इंटू 100. तर हे डिनॉमिनेटरला आहे इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल आणि हे न्यूमरेटरला आहे 107 इकडे काय होईल ते डिनॉमिनेटरला जाईल. आता 107 गुणुले 107 काय होईल 07 इंटू 107 करूया आपण किती होतं आहे 49 4 7 आणि 7 14 एक बाकी उरली
हे 0 होईल, हे 1 येईल आणि 1 गुणिले 1 1 म्हणजे आपल्याला हीच व्हॅल्यू काय मिळते इथे मिळते. म्हणजेच काय होईल याचं पूर्ण काय येईल 1 येईल. 1 0 इंटू 1 2 हे 100चे 2 वेळा मल्टिप्लिकेशन आहे म्हणून काय होईल 1,00,000 आपलं काय होईल उत्तर येईल. 1,00,000 काय होईल उत्तर येईल. पी बरोबर 1,00,000. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. भेटूया पुढच्या भागात अशाच महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.